कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घरपण टिकून राहतं. सुखदुःखात जास्त अंतर नसते. जे मनाला भावतं त्याला सुख म्हटलं जातं आणि जे मन स्वीकारत नाही ते दुःख असतं. जीवन मोजकेच असतं, ते हसत हसत जगायचं असते. सुखदुःखाने भरलेले हे आयुष्य असते. कुठे काही हरवते तर कुठे काही सापडते, त्यातूनच सापडलेले जपायचे असते. देह सुखी तरच मी सुखी ही कल्पना आणि मी करीन तरच होईल हा विश्वास, या दोन लक्षणांनी अहंकार आपले अस्तित्व जाणवून देतो. जीवनामध्ये विचार आणि वागणुकीला खूप महत्त्व आहे. विचाराने वागणूक बदलते आणि वागणुकीमुळे विचार बदलतात. एखाद्यावर वाईट वेळ आली म्हणजे त्याचं अस्तित्व संपलं असं अजिबात नाही, कारण भगवंत प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार हे दिलेलेच असतात. मग एखाद्याची वेळ वाईट असेल तर त्याच्यावर कधीच हसू नका. कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो. लख उजेडात चालताना सहाय्य करण्यासाठी भेटणारे अनेक जण असतात, पण अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला अंधारातही साथ देणारे असतील. मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा. मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे. जीवनात अडचणी कितीही असोत, चिंता केल्यावर त्या वाढतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात. सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त. माणसाचे पण असेच असते. समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट. जेव्हा तुम्ही ग्रेट आणि दुसरे तुच्छ हे दाखवण्याचा दुबळेपणा करता, तेव्हा दुसरे ग्रेट आणि तुम्ही तुच्छ आहात हे सिद्ध करता. कालचा विचार करण्यापेक्षा आपला आज आणि उद्याचा विचार करा. मेहनत केली तर यश निश्चितच आहे आणि तुम्ही जिंकणारच. समोरच्याला दुःख होईल असं बोलू नका, कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो. आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही. जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, कारण इथे वन्स मोर नसतं. मित्रांनो, आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.